1 ते 7 जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर एकच वाक्य पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतंय की हा पाऊस 26 जुलै 2005 ची आठवण करून देणारा होता। पण एक प्रश्न पडतो की आज 20 वर्षानंतर ही लोक 26 जुलै या दिवसाचं नाव ऐकून का घाबरतात? त्या दिवशी नेमकं असं काय घडलं होतं ज्याची आठवण महाराष्ट्र आजही विसरलेला नाही। 26 जुलै 2005 सकाळ अगदी नेहमीसारखीच होती। लोक ऑफिसला निघाले होते, मुलं शाळेत गेली होती आणि मुंबई नेहमीप्रमाणेच आपल्या वेगाने धावत होती। पण कोणालाच कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात हा दिवस इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला जाणार होता। दुपार नंतर पावसाचा जोर अचानक प्रचंड वाढला। काही वेळातच रस्ते नदीसारखे वाहू लागले। बस, टॅक्सी आणि हजारो गाड्या पाण्यात अडकून राहिल्या। मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन पूर्णपणे बंद पडली। लाखो लोक जिथे होते तिथेच अडकले। अनेकांनी गाड्या तिथेच सोडल्या आणि छातीपर्यंत भरलेल्या पाण्यातून वाट काढत घरी जाण्याचा प्रयत्न सुरू केला। मोबाईल नेटवर्क बंद पडले आणि कुटुंबांचा आपल्या माणसांशी संपर्कही तुटला। या आपत्तीचा फटका फक्त मुंबईलाच बसला नाही, तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पूर आणि दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली। आणि मग समोर आला एक असा आकडा ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं। मुंबईच्या सांताक्रूज भागात अवघ्या 24 तासात तब्बल 944 मिमी पावसाची नोंद झाली। या भीषण आपत्तीत 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि 14,000 पेक्षा जास्त घरं उद्ध्वस्त झाली। म्हणूनच 26 जुलै हा दिवस लोक आजही विसरू शकलेले नाहीत। जर तुम्ही तो दिवस स्वतः अनुभवला असेल तर तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा।